कुठल्याच परिस्थितीवरती ना आपण कधीच विश्वास ठेवू नका बरं का. कारण सगळंच काही ना फक्त क्षणिक असतं. मग ते दुःख असू दे किंवा सुख असू दे. कारण ना असं काही गोष्टी अनुभवते ना आयुष्यात ज्याचा मी कधी विश्वासही केला नव्हता. पण असो, त्याच्यासोबत मला सुखसुद्धा खूप जास्त मिळालं आहे. ते म्हणजे माझं हे सक्सेस. म्हणजे वेळ कितीही वाईट येऊ दे, काहीही होऊ दे, मी सक्षम आहे त्याला फेस करण्यासाठी आणि तुमचा सपोर्ट तर कायमच आहे. बऱ्याचदा ना प्रॅक्टिकल सपोर्टपेक्षा ना मोरल सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. प्रॅक्टिकली माणसं किती वाईट वागतात ना ह्याचा अनुभव ना आपल्याला खूप वेळानंतर येतो. रात्रीचे 8:30 पावणे 9च्या दरम्यान झुडिओला आले होते. विचार केला होता की फक्त ना एक 5 ते 6,000 बजेट ठेवून 2-2 हजारचे कपडे घ्यावेत मला, त्याला आणि शिवला. म्हणजे मला, शिवला आणि वैशूला. तर झालं असं की मुलांचे कपडे झाले 5,000चे आणि माझे तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण मी स्क्रीनशॉट लावते. माझे झाले होते 10,000चे. 10,000 वरती काहीतरी प्लस, कारण की ना आम्ही एका मोठ्या ट्रिपवर जाणार आहे आणि त्या ट्रिपसाठीच मी हा जो काही थोडासा ड्रेस वगैरे ना नवीन नवीन कपडे घेण्याचा हे केला. आणि फक्त ना मी माझ्यासाठीच घेतलं आहे. ह्यात कोणासाठी, सचिनसाठी वगैरे कोणासाठी काहीच घेतलेलं नाही आहे. वर्षभर ना मी स्वतःवर काहीच खर्च केला नाही, म्हणून गेल्या 2-3 महिन्यापासून मी सतत माझ्यावरच खर्च करते आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं ना त्याच्या एक दिवस आधी पूर्ण पॅकिंग वगैरे करायला घेतली. ही पूर्णपणे बॅग वैशू आणि शिवचे 2 सेक्शनमध्ये डिवाईड केली होती आणि सगळे नवीन कपडे, जरा एकही असा जुना ड्रेस घेतलेला नाही आहे. म्हटलं तुम्ही पण एन्जॉय करा, कारण की वेळ कधी कोणाची कशी येईल ना काहीच गॅरंटी नाही आहे. म्हणून आहे तो क्षण ना एन्जॉय करूया, बाकी पुढचं पुढे. त्यानंतर घरामध्ये तुम्ही बघू शकता की वॉशिंग मशीन आहे ना माझी फक्त हॉलमध्येच लावलेली आणि ते मला इतकं एक्झॉस्ट होतं ना की लिटरली ना तिथेच कूलर, तिथेच फ्रीज, तिथेच सगळं काही, फ्रीज नाही सॉरी, वॉशिंग मशीन, सगळंच काही. पण ठीक आहे, परिस्थिती जशी असेल तशी आपण ॲडजस्ट करायला शिकायला पाहिजे. आणि माझी काय परिस्थिती अशी वाईट असं नाही म्हणू शकत मी, परंतु काही विषय आहे की घराच्या रेंटसाठी 25-30 हजार रुपये घालवण्यापेक्षा 10,000च्या रेंटमध्ये राहणं मी कधी पण प्रेफर करेन आणि उरलेला पैसा मुलांच्या शाळेसाठी किंवा बाहेर कुठे फिरण्यासाठी वगैरे जे काय असेल त्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे आपले हाऊस माऊस सगळे पूर्ण होतात. कारण पुण्यातलं एज्युकेशन बरोबर तिथला भाजीपालासुद्धा तेवढाच महाग आहे, भयानक लेवलला. आणि जे पुण्यात राहतात त्यांना माहिती आहे, मी नाव नाही ठेवते पण आहे. आता शेवटी सिटी मोठी आहे, डेव्हलपमेंट वगैरे भरपूर आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तर एक्सपेन्सिव्ह असणारच, त्यात काहीच डाऊट नाही आहे. त्यानंतर वांग्याचं भरीत वगैरे करून घेतलं आणि हा माझा चष्मा आहे जो मी बिहाइंड द कॅमेरा वापरते. आणि आज मला बिलकुल वेळ नव्हता की कॅमेरा यूज करत असताना चष्मा काढावा किंवा घालावा, अजिबात नाही. तर मला माहिती आहे की फ्रेम मला छान नाही दिसत. मला सचिन पण बोलला आहे की ज्यावेळेस खरंच गरज असेल त्यावेळेसच लाव, एवढा काही खास वाटत नाही. किंवा मग छोटी फ्रेम घे पाहिजे असेल तर. तुम्हाला काय वाटते की मी मोठ्या फ्रेममध्ये ठीक दिसते का, बारीक फ्रेम घेऊया? तर असं वांग्याचं भरीत साधंसुधं केलं होतं. मला 35 रुपयाला हे 2 वांगे भेटलेले आहे. त्यात 10 रुपयाची कांद्याची पात होती, लसूण, कांदा आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हिरवी मिरची नाही. त्यानंतर वैशूला खायचे होते अंडे, कारण की आता पूर्ण एंटायर ट्रिपमध्ये बरेच देवदर्शनसुद्धा आहे, तर तिला अंडे खायला मिळणार नाही. म्हणून मी अगारोचं जे काही एग बॉयलर आहे ना ते तिला सांगितलं की तूच बॉईल कर, कारण ते तुला सोपं पण जाते आणि ह्याचा जो ब्ल्यू लाईट इंडिकेटर आहे ना ते पाणी संपलं की ऑटोमॅटिक बंद पण होतं आणि सेफ आहे ना. म्हणजे वैशू पूर्णपणे हँडल करते अगारोचं एक बॉयलर. घरामध्ये ना बरेच किचन अप्लायन्स असे आहेत की जे मी ना वैशूच्या विचारानेच घेतलेले आहे, कारण की तिला पण कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर बेस्ट आहे. प्रोडक्टची लिंक आहे ना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, तुम्ही घेऊ शकता. एक बॉईल करा, पोर चेक करा, बऱ्याच गोष्टी आपण त्यात करू शकतो. त्यानंतर मी वांग्याचं भरीत जे केलं होतं ना, तर हे असं ताट वाढून घेतलेलं आहे. किचन पण थोडा छोटा आहे त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करा, म्हणजे मी तर ॲडजस्ट करतच आहे, बट तुम्ही पण ॲडजस्ट करा. थोडी सवय लावून घ्या. वर्षभर किंवा 6-7 महिने आपल्याला ह्याच घरात काढायचे आहे. पुढे कदाचित नाशिकला जाईल मी पुन्हा, याचं कारण पण तुम्हाला लवकरच कळेल की काय कारण आहे. कारण की कसं आहे ना, पुण्यात मी एकटी नाही राहू शकत. जर कारण सचिनचं ऑलरेडी ते 2 वर्ष झाले आहे आणि यार फार वाईट परिस्थिती आहे, काय सांगण्यासारखं नाही आहे ते. तर कदाचित तो दुसरीकडे जाईल, तर मी मुलांच्या शिक्षणासाठी नाही कॉम्प्रोमाइज करू शकत. तर महाराष्ट्र बेस्ट आहे मुलांच्या शिक्षणासाठी. तर पुण्यात मी एकटी सर्वाईव्ह नाही करू शकणार, त्यामुळे कदाचित मी नाशिक जाईल. मम्मीकडे नाही जाणार. लोक कशाला नावं ठेवायला लगेच असतात की माहेरी आहे, आणि कसं आहे ना, माहेरी राहणाऱ्या मुलींना अजिबात रिस्पेक्ट नसते. आय एम सो सॉरी, पण खरंच नसते. गल्लीतले लोक, गावातले लोक, इकडचे तिकडचे खूप नावं ठेवतात. तोंडावर तर कोणी काही बोलत नाही आणि मला माझी सेल्फ रिस्पेक्ट ना खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मी ना लिटरली
वाईट वेळ आल्यानंतर मी कधी माझ्या आईच्या दारात जाणार नाही, हे माझं ना म्हणजे असं वचन आहे. मी कधी भांडण करून सुद्धा माझ्या माहेरी गेलेली नाही. नाहीतरी पोरी छोट्या-छोट्या गोष्टीला भांडण करून माहेरी जातात. तशातली मी नाही आहे आणि मला त्याचा स्वाभिमान आहे. किती पण वाईट परिस्थिती येऊ दे किंवा किंवा सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे ना, तरीसुद्धा मी कधीच माहेरी नाही जात अजिबात. मला नाही आवडत तसं जायला. मला माझा स्वाभिमान खूप प्रिय आहे बाबा. असो, ठीक आहे. त्यानंतर हे बघा, ह्या काही ज्वेलरी आहे ज्या मी माझ्या भाऊजाईला देते. कसं असते, आपण किती जीव लावतो ना त्याच्यावर त्या समोरचा व्यक्ती जीव लावत असतो. त्यामुळे ना हे प्रेम किंवा काही गोष्टी ना वन वे नसतात, तर ते टू वे असतात. तुम्ही जेवढा जीव लावेल तेवढंच तुम्हाला रिटर्नमध्ये भेटतं. अनएक्सपेक्टेड गोष्टी कधीच कुणाला भेटत नसतात. स्वाभाविक आहे, जर आपण दुधासाठी गेलो तर दुधाला पैसे द्यावे लागतात. सेम तुम्हाला व्यक्तीचं प्रेम पाहिजे असेल, रिस्पेक्ट पाहिजे असेल ना, तर समोरच्या व्यक्तीला पण रिस्पेक्ट द्या. तुम्ही बघितलं असेल, योगिताचं आणि माझं एकमेकावर इतका जीव आहे ना, आम्ही कधीच ननंद भावजासारखं राहिलेलो नाही आहे. मी तिला ना वापरलेल्या गोष्टी नाही देत बरं का, सगळं नवीन असते माझ्याकडचं. फक्त एक टाईम घालून मी तिला देते. बऱ्याच गोष्टी ना डायरेक्ट विकत घेतलेल्या तिच्यासाठीच असतात. हे सगळं नवीन वस्तू वगैरे मी तिच्यासाठीच घेतलेल्या आहे. शॉपिंग केलेली आहे मेशोवरने, हे सगळं तिच्यासाठी आहे. हे कानातले मी माझ्यासाठी घेतलेले आहे पॅकिंग करायला, जे मी आता ट्रिपवर जाणार आहे. हे माझी छोटीशी बॉक्स आहे आणि बाकीचं सगळं योगितासाठी. यातलं एक पॅकेट आहे जे मी योगितासाठी घेतलं आहे, बाकीचं सगळं माझ्यासाठी घेतलेलं आहे. आजचा ब्लॉग थोडा छोटा आहे कारण कामं खूप होते. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल.